आमची हिम्मत बघू नका। आधी तुमचं सरकार आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये, तुमच्या भूमिका स्पष्ट करा। तुम्ही एकीकडं ओबीसींना वेगळं बोलता, मराठ्यांना वेगळं बोलता। आमच्या हिमतीचा काय प्रश्न होता? आम्ही काय देणार आहे का? आम्ही विरोधी पक्षात आहे। तुम्ही याच्यामध्ये भूमिका स्पष्ट केली पाहिजे की तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शकत। संसदेमध्ये याच्यावर कायदा बनवू शकता का? आरक्षणाच्या मर्यादा वाढवू शकता का? हे सुस्पष्ट करा। तुम्ही हे सुस्पष्ट केल्यानंतर तुमच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा द्यायची भूमिका घेऊ। तुमच्या त्या अफजल खानने 7 फूट असूनही काय उपटली आमच्या महाराजांची, अशी भाषा जाहीर सभेत नितेश राणे वापरत आहेत, काय सांगता? नितेश राणेंच्या भाषाविषयी मी काही प्रतिक्रिया देणार नाही आणि अशा याला उत्तर देण्याची गरज नाही। इतिहास आहे, अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला, त्याला शब्दाच्या काही मर्यादा आहेत। मग हा इतिहासही कोणी मिटवू शकत नाही, परंतु त्याचा आता संदर्भ लावण्याला काय म्हणजे कोणत्या अँगलने नितेश राणे लावतात? हे तर गद्दारांचे शिरोमणी झालेले, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात। यांना काय शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा अधिकार आहे? यांच्यातलं शिवाजी महाराजाचा पुतळा यांना नीट बांधता आलेला नाही, तो 6 महिन्यात पडलेला आहे आणि हे काय शिवाजी महाराजांविषयी बोलणार? मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार आमदार बारामतीत बॅनर झळकले, राजकीय कोणाला काय व्हायचं ते कार्यकर्ते त्यांच्या भूमिका मांडत असतात, म्हणून काय फरक पडतो त्यांना? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मराठवाड्यावरती राष्ट्रीय नेत्यांसह राज्यातली मोठमोठे नेत्यांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत, काय सांगता? अमित शहा येत आहेत, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मराठवाड्यावरती विशेष लक्ष घेतले। हे आता निवडणूक असल्यावर सगळ्या पक्षाचे नेते येत असतात। संभाजीनगर एक केंद्रस्थानी येतं, याचा आम्हाला संभाजीनगरवासी म्हणून अभिमान आहे। मग भले इथं उद्धवजी येतात म्हणजे शिवसेना प्रमुख असतात, शिवसेनेचं त्या संभाजीनगरवर विशेष प्रेम आहे, परंतु भारतीय जनता पार्टी जे प्रेम दाखवते पुतना मावशीचं, तसं प्रेम उद्धवजींचं नाही, शिवसेनेचं नाही। या संभाजीनगरच्या शिवसेनेशी शिवसेना प्रमुख असो किंवा उद्धवजी ठाकरे असो, हे अतिशय एकरूप समरस झालेले आहेत। फक्त निवडणुकासाठी उद्धवजी ठाकरे साहेब किंवा आदित्यजी ठाकरे साहेब इथं येत नाही। या शहराशी, या जिल्ह्याशी, या मराठवाड्याशी त्यांचं एक भावनिक नातं आहे। शरद पवार बारामतीत बोलले, संजय राऊत श्रीगोंद्यात येऊन साजन पाचपुते यांना उमेदवारी म्हणून जाहीर केली। अशा प्रकारे कोणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारे निर्णय होत नाही। श्रीगोंद्यामधून शरद पवार गटातील राहुल जगताप इच्छुक आहेत, त्यांनी काल शरद पवारांची भेट घेतली। ठीक आहे, त्यांनी भूमिका मांडलेली आहे। तिसऱ्या आघाडीचा 26 सप्टेंबरला संभाजीनगरात मेळावा होता। बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि बच्चू कडूंनी असं म्हटलेलं आहे की आता येणारा मुख्यमंत्री हा महाशक्ती आघाडीचा म्हणजे तिसऱ्या आघाडीचा। मला वाटत नाही अशी काही तिसरी आघाडी वगैरे होऊ शकते। बच्चू कडू एकीकडं सरकारला पाठिंबा देतात, मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व मानतात आणि इकडं तिसरी आघाडी कसं आहे? म्हणजे काय नेमकं जनतेला काय सांगायचं आहे त्यांना? काय नेमकं करायचं का हे सुस्पष्ट झालं पाहिजे ना। मुंबईत शिवसेनेने 36 जागांवर दावा केला, म्हणजे ते तेवढे लढणार असं होत नाही। काँग्रेसने विदर्भात 45-50 आमदार लढावे ही मागणी सहकारी पक्षाकडे केली आहे। विदर्भात काँग्रेस मजबूत आहे, विदर्भात अधिक जागा काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल। काय हरकत नाही, त्यांच्या भूमिकेत चूक अशातला काही भाग नाही। विजय वडेट्टीवार जे माझे सहकारी आहेत, भूमिका बरोबर आहे ना। दावा शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल करू शकते, शेवटी बोलणीमध्ये काय काय होतं हे अजून थोडी फायनल झाले। मागणं काही गुन्हा थोडी आहे, मागण्यावर चर्चा होऊ शकते, चर्चेतून मार्ग निघू शकतो आणि चर्चेतून योग्य मार्ग निश्चित निघेल सगळ्या ठिकाणी। त्यामुळे वडेट्टीवारांची भूमिका योग्य आहे। बच्चू कडू यांनी संजय राऊतांना टोला लगावलेला आहे की संजय राऊत म्हणजे विना अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र आहे, दररोज ब्रेकिंग देणार। विना अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र असतं तर सकाळी ते बोलल्यानंतर महाराष्ट्र त्यांच्या मागे फिरला नसता। आज सगळ्या पक्षाच्या लोकांना, विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची गरज पडली नसती। त्यांच्यात काहीतरी दम, काहीतरी ताकद, हे सगळं आहेच ना, म्हणूनच त्यांच्याविषयी भूमिका मांडावी लागते ना। कोण मांडत नाही भूमिका? भाजप उठल्या पडल्या त्यांच्याविषयीच बोलतो, आमच्यातले गेले गद्दार उठल्या पडल्या त्यांच्याविषयीच बोलतो।
राष्ट्रवादीतून फुटलेले गद्दार लोक त्यांच्याविषयीच बोलतो आणि आता बच्चू कडू बोलायला लागले. विना अभ्यास असेल तर मला वाटतं अभ्यास करून यांनी काय काय दिवे लावलेले हे पण बघावं. शरद पवार टीका करू नका, आपली ती लायकी नाही. आपली लायकी संजय राऊतांवर टीका करायची आहे, तो आपला माल आहे. रावराव पाटील हेच उत्तर आहे ना. टीका करायला संजय राऊत लागतात, याच्यातच संजय राऊतांची ताकद सामावलेली आहे. मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता. मला भाजपात प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नाही. भाजपमध्ये या म्हणून मला आमंत्रण होतं. खडसेंची भूमिका एक तर सगळ्यांना माहीत आहे की ती भाजपमध्ये जाणार मागच्या काळात चालू होतं. स्थानिक केंद्राने त्यांना हिरवा कंदिली दाखवलेला माझ्या माहितीप्रमाणे, परंतु राज्यातल्या 2 नेत्यांनी त्यांचा प्रवेश अडवलेला आहे. हे सत्य आहे आणि ज्या अर्थी अडविला त्या अर्थी ते जुन्या पक्षात कायम आहेत. ही भूमिका त्यांनी मांडली, ती काही चुकीची भूमिका नाही, योग्य भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणतात फवाद खान नावाचा पाकिस्तानी अभिनेत्याचा लिजंड ऑफ मौला जेट नावाचा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ देण्याची माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य लक्ष देईल याची मला खात्री आहे. बरोबर आहे ना. एक तर पाकिस्तान, मग या सरकारचं सेन्सॉर बोर्ड काय झोपलेलं आहे का? सरकारचे नेते आता ते तुमचे बारीक बगल बच्चे काहीतरी बोलत असतात याच्याविषयी त्याच्याविषयी. मग सरकारचं सेन्सॉर बोर्ड किंवा थिएटर्स किंवा परमिशन ह्या कशा काय पाकिस्तानी कलाकाराला इथं मिळतात? पाकिस्तान दररोज आपल्या काश्मीरमध्ये दररोज हल्लं करतं, दररोज आपल्या सैनिकाचा जीव घेतं आहे आणि त्या पाकिस्तानी कलाकारांचं इथं कसं होतं आहे? आता ही भूमिका सुस्पष्टपणे सरकारने पण केली पाहिजे, केंद्राच्या राज्याच्या. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांची भेट घेतली. चांगलं. सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते, एकाने 2-2, 4-4 राज्याचे राज्यपाल होते आणि त्यांनी काही प्रश्न विचारलेले केंद्र सरकारला. उरी हल्ल्याविषयी विचारलेला आहे, गोध्राविषयी विचारलेला आहे, अदानी अंबानीविषयी विचारलेला आहे. सरकार काही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, केंद्र सरकार. आणि सत्यपाल मलिक काही शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे नेते नाही आहे, हे तितकंच खरं आहे. आणि मग असे जे भूमिका भारतीय जनता पार्टीचे टराटरा बुरखे फाडणारे हे लोक आहे, त्यात सत्यपाल मलिकांचं नाव आहे. उद्धवजींनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये खटके उघडण्याची चर्चा आहे. कुठं चर्चा आहे? तुमच्याकडे चर्चा आहे फक्त, असं काही नाही. शरद पवार म्हणाले की 10 दिवसात महायुतीचं जागा वाटपायला निर्णय. बरोबर आहे. सातत्यानं दररोज बैठका चालू आहे. एक विषय क्लिअर होत चाललेले आहे आणि पवारसाहेब बोलेल ते योग्य. लवकरात लवकर महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग आता राज्यांचा दौरा करत आहे. 27 आणि 28 सप्टेंबरला महाराष्ट्राचे दौरा केलं पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोगानं मागच्या वेळेस मोठ्या रांगा लागल्या होत्या, मतदान केंद्र अपुरे पडले होते, लोकांना उन्हातान्हात उभं राहावं लागलं होतं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. काही मतदान केंद्रावर लाईन लागल्यानंतर काही लोकांना मतदानसुद्धा करता आलं नव्हतं. जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेला जिथं शिवसेना असेल, काँग्रेस असेल, महाविकास आघाडीचे सीट्स होते तिथं मतदान प्रक्रिया हळू व्हावी असे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले होते. मला असं वाटतं या सगळ्या तक्रारीची निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात येत असताना दखल घेतली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.